रामकृष्ण हरी. आज गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर यावर्षी गुढीपाडवा आलेला आहे 19 मार्च 2026, वार आहे गुरुवार. या दिवशी गुढीपाडव्याचा जो मुहूर्त आहे तर फाल्गुन अमावस्या जी आहे ही सकाळी 6:52 राहणार आहे आणि 6:53 आपण गुढीपाडव्याचा विधी करू शकतो, पूजा करू शकतो, गुढी उभा करू शकतो आणि पूजा विधी सगळं काही त्या 6:53 नंतर आपण सर्व करू शकतो. आता या दिवशी 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. किती मुहूर्त? 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. पूर्ण मुहूर्त असल्यामुळे तुम्हाला कुठलंही शुभ कार्य करायला पंचांग बघण्याची आवश्यकता नाही. तुम्ही कोणतंही शुभ कार्य या दिवशी करू शकता. असा हा गुढीपाडवा पूर्ण मुहूर्त आपल्याला लाभलेला आहे. याचबरोबर गुढीपाडवा जो आहे पंचांगानुसार वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. चैत्र महिना हा जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी भारतीय सौर पंचांगानुसार पंचांग सुरू होतं आणि चैत्र महिन्यापासून त्याचबरोबर वसंत ऋतूची जी काही सुरुवात आहे ही देखील होत असते. मराठी हिंदू नववर्ष आपण या दिवशी साजरं करत असतो. यावर्षी शालिवान शके 1948चा प्रारंभ होतो आहे आणि या संवत्सराचं जे नाव आहे हे पराभव संवत्सर असं नाव आहे. त्याच्यामुळे ह्या संवत्सराचा कालावधी 12 महिन्याचा असतो, अर्थातच 1 वर्षाचा असतो आणि प्रत्येक गुढीपाडव्याला एक संवत्सर संपतं आणि दुसरं संवत्सर सुरू होतं. तर यावर्षी जे संवत्सर सुरू होणार आहे याचं नाव जे आहे पराभव नाव आहे. प्रत्येक संवत्सराचं एक वेगळं असं नाव असतं. संवत्सर म्हणजे काय तर एक कालचक्र आहे, तर एक कालपद्धती आहे, याला संवत्सर असं म्हटलेलं आहे. तर हे झालं संवत्सराबाबतीत. आता आपण बघणार आहोत की याचबरोबर आपल्याला आध्यात्मिक काय गुढीपाडव्याचं महत्त्व आहे. तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण नेमकं काय करत असतो तर आपल्या दारामध्ये आपण सुंदर असं सडा करत असतो, रांगोळी काढत असतो. त्याचबरोबर विजयाचं प्रतीक असणारी गुढी आपण एका बांबूला स्वच्छ करून घेऊन त्यावरती गंध लावून त्यावरती कापड पांघरून कलश लावून त्याची पूजा करतो. त्याला कडुलिंबाचा मोहर आपण घेतो, त्याबरोबर गूळ घेतो, साखर घेतो, गूळ किंवा साखर घेतो. कडू आणि गोड या दिवशी आपण घेत असतो. तर त्याचा अर्थ काय आहे तर गुढी ही विजयाचं प्रतीक आहे. त्याचबरोबर कडू आणि गोड का खावं तर कडू म्हणजे दुःख आणि गोड म्हणजे सुख. कारण की आपल्या जीवनामध्ये केवळ सुख नाही आहे तर दुःखसुद्धा आहे आणि सुखसुद्धा आहे. या दोघांचाही समतोल आपल्याला राखता यावा यामुळे आपण कडू आणि गोड याचं सेवन करत असतो आणि त्याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी देखील हा कडुलिंबाचा जो मोहर आहे हा अत्यंत गुणकारी असतो. तर या दिवशी आपण काय केलं पाहिजे? चांगला संकल्प केला पाहिजे. त्याच्यानंतर चांगल्या गोष्टीची सुरुवात केली पाहिजे. सगळे सण हे केवळ आनंदासाठी नसतात तर जीवनात योग्य दिशा देण्यासाठी असतात. तर जुनं दुःख विसरून गेलं पाहिजे, नवीन विचार केला पाहिजे, अहंकार सोडला पाहिजे आणि उत्साहाने जीवनाची सुरुवात केली पाहिजे. मनात जर राग, द्वेष, मत्सर असेल तर मात्र जीवनात आनंद येणार नाही आहे. जीवनात जर आनंद यावा वाटत असेल तर आपल्याला राग, द्वेष आणि मत्सर हे सर्व काय करावं लागेल? सोडून द्यावं लागेल. ज्यांनी आपल्याला त्रास दिलेला आहे त्यांना माफ करायला शिका. माफ करणं ही सगळ्यात मोठी ताकद आहे, शक्ती आहे. माफ करा. ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांना माफ करा आणि नव्या नात्यांना सुरुवात करा. कृतज्ञता माना. देवाने आपल्याला शरीर दिले. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवाने देह दिला आपल्याला. कशासाठी दिला? भगवंताची भक्ती करण्याकरता दिलेला आहे. आपल्या जीवनाचं यथार्थ कल्याण करून घेण्याकरता आपल्याला मनुष्य देह देवाने दिलेला आहे. तर देवाची कृतज्ञता माना, देवाचे आभार माना, इतरांना क्षमा करा. जेव्हा मनुष्य क्षमा करतो तेव्हा मनाला शांती लाभत असते. आपण कसं करतो? क्षमा करत नाही. त्यांना जर बुक्की मारली असली तर आपण लात मारतो, म्हणजे आपण क्षमा करत नाही, आपण
प्रतिकार करत असतो. त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये शांती राहत नाही. याचबरोबर नवीन वर्षामध्ये आपण काय करत असतो, तर आपलं इंग्रजी वर्षाचा आपण काल निर्णय जसं बदलतो तसं हिंदू नववर्षाचा सुद्धा आपण काल निर्णय बदलत असतो. मग दरवर्षी नुसते काल निर्णयच बदलायचे का, तर नाही बदलायचे. याच्याबरोबर आपले विचारसुद्धा बदलायचे. गेल्या वर्षी आपण थोडे अज्ञानी होतो, तर यावर्षी आपण थोडं हुशार व्हावं, नवीन गोष्टी कराव्यात, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये आनंद येईल, सुख येईल, समाधान येईल. याचबरोबर काहीतरी गोष्टी माणसाने कराव्यात. 3 गोष्टी कराव्यात. एक तर देवावर श्रद्धा ठेवावी, गुरु संत यांच्यावर श्रद्धा असावी. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबावर आपलं प्रेम असावं आणि स्वतःवर संयम असावा. जीवनात जर खरा विजय जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण श्रद्धेची गुढी उभारलीच पाहिजे. माणसाला आयुष्यात मोठं करणाऱ्या 2 गोष्टी, एक म्हणजे चांगले संस्कार आणि दुसरं म्हणजे श्रद्धा. मनामध्ये जर श्रद्धा विश्वास असेल तर ज्ञान होत असतं. श्रद्धा विश्वास रूपिणो भवानी शंकरम वंदे. जर मनामध्ये श्रद्धा असेल तर देवाचं ज्ञान, देवाची भक्ती आपल्या हातून घडत असते. आणि जर आपल्याला चांगले संस्कार असो तर आपण समाजामध्ये मोठ्या सन्मानाने जगू शकतो. म्हणून संस्कार आणि श्रद्धा अत्यंत गरजेच्या गोष्टी आहेत. याचबरोबर या गुढीपाडव्याला आपल्या जीवनामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, ज्या वर्षानुवर्ष आपण केल्यात, त्या आपल्याला बदलण्याचा हा मुहूर्त येऊन ठेपलेला आहे. तो आज आहे. तुम्ही त्याचा पुरेपूर उपयोग घ्याल आणि आपल्या जीवनामध्ये परिवर्तन कराल अशी आपण या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करूया. कारण की जीवन जे आहे हे जीवन वर्तमान काळात जेवढं आपण जगू तेवढंच खरं जीवन आहे. नाहीतर आपला वर्तमान काळ जर चांगला गेला नाही तर आपला भविष्यकाळही चांगला जाणार नाही आणि आपला भूतकाळ देखील चांगला जाणार नाही. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, पास्ट इज वेस्ट पेपर, प्रेझेंट इज न्यूज पेपर, फ्युचर इज क्वेश्चन पेपर. सो रीड अँड राईट केअरफुली, अदरवाईज युअर लाईफ विल बिकम अ टिश्यू पेपर. त्याच्यामुळं तुम्ही प्रेझेंट काळामध्ये जगा, वर्तमान काळाचा आनंद घ्या आणि जीवनामध्ये मोठ्या यशाच्या शिखरावरती जा. सर्वांना सदा सर्व काळ गुढीपाडव्याच्या मनापासून खूप 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 हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुंडलिक भगवान की जय, सब संतन की जय. ओम नमो पार्वती पते महादेव. रामकृष्ण.